माननीय लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या आव्हानाने आणि आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते सर्वांचे लाडके माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आव्हान केलं होतं, हर घर तिरंगा, घरघरी तिरंगा लावायचा, आज आम्ही इथं उपक्रम घेतला होता। या उपक्रमासाठी आमचे नेते माननीय माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब, लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब, माननीय जिल्हाधिकारी विपिनजी इटनकर, माननीय SP प्रमोदजी शेवाळे, माननीय आयुक्त श्री लहाने साहेब, माननीय आमचे प्रवीणजी साले अध्यक्ष, आमचे मित्र माननीय बापूजी देशमुख व माननीय डॉक्टर धनाजीराव देशमुख, सराफा असोसिएशनचे दीपकरावजी बोधने, सुधाकरजी टाक, सुभाषजी शहाणे असे सर्व मान्यवर जुन्या नांदेडचे इथं उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही 2500 झेंड्याचा संकल्प केलेला आहे। या झेंड्याच्या प्राथमिक तौरवर आम्ही आत्ता इथं झेंडे काही वाटलेले आहेत आणि आता आमचा मानस असा आहे की घरोघरी जाऊन हर घर तिरंगा, घरोघरी आम्ही डोर टू डोर आज जाणार आणि सर्वांना या जुन्या नांदेड, सराफा, होळी, मारवाड गल्ली, रंगार गल्ली, नरसिंह गल्ली या भागामध्ये आम्ही घरोघरी जाऊन ह्या झेंडाचा उपक्रम मी आणि प्रेम जुनी आम्ही करणार। मी आणि आपले संघटन मंत्री संजयजी कोडे आम्ही इथून त्या तिरंगा यात्रेत गेलो। आम्हाला अटक झाली जम्मूच्या जेलमध्ये, महाराष्ट्रातले त्यांनी आम्ही आणि असे 10 जणांना आम्हाला 2 दिवस तिथे ठेवले। आमच्या सोबत असणाऱ्यांना श्रीनगरला अटक झाली, त्यांना 1.5 महिना जेलमध्ये ठेवण्यात आलं। ते 1.5 महिना त्यांना जेलमध्ये शेवटचा 3rd डिग्री टॉर्चर पेक्षा पुढचं टॉर्चर त्या ठिकाणी त्या लोकांवर करण्यात आलं। किमान 6 महिने ते जे युवक होते, तरुण होते, ज्या पद्धतीने त्यांना अटक झाली आणि त्यांना टॉर्चर करण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं की 6 महिने त्यांना बाहेर येता आलं नाही। 6 महिने दवाखान्यामध्ये ते तरुण होते। त्यांनी असा कोणता गुन्हा केला होता? फक्त त्यांनी तिरंगा घेतला होता आणि काश्मीर मध्ये, श्रीनगर मध्ये, लाल चौकामध्ये तिरंगा फडकवा एवढ्यासाठी ते 8 तरुण गेले होते आणि त्याच्यासाठी त्यांना 1.5 महिना जेलमध्ये राहावं लागलं। ही परिस्थिती आपल्या देशामध्ये 2011 साली होती आणि आज जर आपण टीव्हीवर पाहत असताना ज्या काश्मीरमध्ये आज आपल्याला तिरंगा फडकवण्यापासून त्यावेळेस मागच्या 8-10 वर्षापर्यंत अडचण होती, आज त्या काश्मीरमध्ये बदलत्या चौकामध्ये आज तिरंगा फडकतोय हे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना आनंद होतो। आणि हीच भावना आज 75 वर्ष आपल्या आझादीला झालेले, ह्याच भावनेतून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। आज आपण खरंच नशीबवान आहोत। 50 वर्ष झाले त्यावेळेस आम्हाला माहित नाही कसं होतं, आम्ही लहान होतो त्यावेळेस, तुमच्यासारखेच असणार आहे। पण आज आम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 75वा आपण स्वातंत्र्य दिवस कसा मनवला, कशा पद्धतीने आपण साजरा केला, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। जिल्हा प्रशासनाने सर्व योजना केलेली आहे, झेंडे त्या ठिकाणी पाठवलेले, तिरंगा पाठवलेला आहे। कार्यकर्त्यांनी, प्रमुखांनी ह्याच्यामध्ये कुणी कोणत्या जातीचं, धर्माचं, कुणी कोणत्या पक्षाचं हा विषय नाहीये। क्रिकेट मॅच चालू असती, भारत पाकिस्तान मॅच चालू असती, त्यावेळेस आपण कुणाला चेअरिंग करतो? भारताला करतो। कोण जिंकायला पाहिजे आपण म्हणतो? भारत जिंकायला पाहिजे। तसंच कुणी कोणत्या पक्षाचा असेल, कुणी कोणत्या जातीचा असेल, धर्माचा असेल, ते पाहत नाही, पण आपला देश जिंकायला पाहिजे अशी आपली सर्वांची भावना असते। तसंच 75 वर्ष झाल्यानंतर तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आज आपल्या देशामध्ये आज भारतीय ध्वज हा या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, हा त्या ठिकाणी फडकला पाहिजे, ही भावना देशाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली। मी अत्यंत थोड्या वेळामध्ये आपण सर्वांनी अत्यंत बाळू चांगला कार्यक्रम आयोजित केला। माननीय जिल्हाधिकारी मोदय या ठिकाणी आले, आणि आयुक्त आले, सर्वच पदाधिकारी, तुषारजी राठोड साहेब आले। प्रत्येकाने आज मी आता राठोड साहेबांनी त्यांच्या भागातली रॅली दाखवली। जवळपास एक 10,000 जणांची रॅली होती, 2-2.5 हजार मुलं त्याच्यामध्ये होते। आज ही राष्ट्र भावना
आज जी राष्ट्रभावना या मुलांमध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण करण्याचं काम आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेले. परत एकदा अत्यंत या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि या ठिकाणी आता आपण ते झेंडा आपल्याला 3 दिवस 13, 14, 15 आपल्याला फडकवायचा आहे. त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून साहेब आम्ही 2100 झेंडे इथं सर्व घरोघरी जाऊन देणार आहेत. अजून आम्ही झेंडे देणार आहेत. असोसिएशन सराफा हे पण झेंडे देणार आहेत. अजून झेंड्याची वाढीचं कलेक्टर साहेब भैया आमच्याकडे 5000च्या वर झेंडे जातील अशी अपेक्षा आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी या अभियानाचं कौतुक करावे. मी या ठिकाणी सर्व मान्यवर आले त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़। यहाँ पर गरारा, लांचा, फ्राक व दीगर नए रेंज के कपड़े मौजूद है। यहाँ पर बड़े शहरों से मुंबई, हैदराबाद, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब किए गए हैं। एक बार ज़रूर तशरीफ लाए प्रोप्राइटर मोहम्मद आमिर। मैं क्वीन डिज़ाइनर का ओनर आप सबका नए स्टॉक के साथ इस्तकबाल करता हूं। हमारी दुकान में पूरा नया स्टॉक आ चुका है और हमारे पास पेपलॉन, ब्राइडल सूट्स, पेपलॉन, लाचे वगैरह हर चीज़, फ्रॉक, गाउन मिल जाएंगे। ये स्पेशल फ्रॉक्स है, गाउन्स है और पैंट पैटर्न है। अभी कराची पैंट पैटर्न बहुत चल रहा है, वो है। हर चीज़ नई आइटम अपने पास मिल जाएगी, अवेलेबल हो जाएगी। पूरे डिज़ाइनर्स के आइटम मिलेंगे अपने पास। अभी डिमांड गरारे की वगैरह डिमांड बहुत ज़्यादा है। लोगों से अपील करूँगा कि आप अच्छी आइए हमारे पास और वैरायटी देखिए, वैरायटी देखकर आप चॉइस करिए कैसा होगा।